नमस्कार सुप्रभात मंडळी, तुमचं स्वागत आहे परत एक नवीन व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरही तुमचं स्वागत आहे. तर सकाळचे वाजले 6:45 आणि मी निघालो आहे मुंबईचा प्रवास, परतीचा प्रवास आपला चालू झाला आहे अंधारले टू मुंबई. तर आता वाजलेत 6:45 वाजलेत. मी जरा लेट निघालो आहे आणि थंडी तर आहे खूप. तर बघूया कसा काय प्रवास होतो आहे. आणि मॅप वगैरे तर लावला आहे, रस्ता माहिती आहे तरी मॅप एकदा लावून ठेवला. तुम्हाला व्हिडिओ कशा वाटतात त्या मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओवर लाईक एक थोडासा करी आणि व्हिडिओवर लाईक कमेंट आणि व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. साईडला बेल आयकॉन आहे ती नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील आमच्या व्हिडिओचे. आणि चॅनलवर नवीन असेल तर तुमचं खूप खूप स्वागत. चला तर बघू पुढे कसा काय प्रवास होतो आहे. आत्ताच मी निघालो आहे जस्ट. बाकी चाय वगैरे प्यायलो आहे, आता पुढे नाश्ता करू थोडा. ओके ठीक आहे चला. आणि आज तारीख आहे 3. आज आहे रंगपंचमी म्हणजे धुलीवंदन. आज मुंबईमध्ये एकदम होळीचा माहोल असेल. बघूया कसं काय भेटतं आहे. आणि एक म्हणजे आज रस्ता खाली असेल, कारण की सर्व होळीसाठी बाहेर गेले आहेत, त्यामुळे रस्ता खाली असेल. मी ट्रिप मीटर पण 0 केला आहे बी. आताशी 1 किलोमीटर झालं आहे, 1.9 किलोमीटर. असाच रस्ता भेटू दे खाली. लवकरात लवकर आपलं मुंबई गाठायचे. किती होत आहे किती वाजतात काय माहिती, बघू. चला तुम्हाला भेटतो मी पुढे. बघा हा आपला एंट्री प्लॉट आहे. अंधारले गणपती मंदिर परिक्षेत्रात पर्यटकांचे हार्दिक स्वागत. कांदिवली 18, दापोली 21, खेड 51, हरणाई दापोली आय थिंक 50 होतं. आपल्याला सर्व जायचं आहे. येताना मी केळशी मार्गे आलो, आता मी पालवणी मार्गे जातो आहे. हा रोड बघितला तर चांगला आहे खूप बोलतात. ओके एक्सपिरियन्स कैसा होता है अपना तो. चला पुढे भेटतो तुम्हाला. आणि सकाळचं बघा काय मस्त एकदम वातावरण झालं आहे, जबरदस्त. ला 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 ला. बालपणी होते माझे मन है मनाना, तरुणपणी वाटत नाही चालू आहे. 7 वाजता आय थिंक चालू होतं मला वाटतं हा पेट्रोल पंप. आमच्या इथं नवीन पेट्रोल पंप ओपन झाला आहे ना. चला तर भेटतो मी तुम्हाला पुढे भेटतो पुढे. असेच नजारे मी तुम्हाला दाखवेन, अजून खूप बघायचं आहे. काय सकाळचा सूर्योदय. आता आपण जस्ट पुढे आलो आहे. आय थिंक हा थोडा पालवणीचा रोड चालू आहे. एकदम बेकार रस्ता आहे बघा, खड्डे खड्ड्यात खड्डे. आता तुम्हाला घाट बघायला भेटेल. पोचले पण कधी जाणार. पण इथं स्पीड मेंटेन केली ना तर प्रॉपर. हायवेला गेलं तर पळवायचं थोडं स्पीड आणि बाकी स्लो नीट. पण की इकडे थोडे पॅचेस खराब आहेत. तो जरा सातांबा लागला आपल्याला. एस टी स्टँड होता. 5 किलोमीटर पूर्ण झालेत आपले. 5 किलोमीटर. वा पॅच भी काय मस्त आहे ना.
ती पाठी एक बस दिसलेली ना, ती वाटतं मला वाटतं कोणती काय माहिती, गौरी शंकर तर नाही, वरचा एक काय माहिती कोणती होती. पण ते आपल्या त्या गावातले ते निघाले ते त्याच गाडीने आले मला वाटतं. एस टी आता निघेल 7ची एक एस टी आहे. काका सॉरी हां, पुराणा चरायला नेलं आहे. गुरांना चरायला नेले, गुरांना चरायला. आपल्याला सरळ जायचं आहे. हे गावात जाणारे रस्ते आहेत, त्या कारणामुळे आपल्याला सरळ जायचं आहे. हे छोटे छोटे टर्न येताना ते काही काही गावात जातात. जसं तो आपला गेला सातांब्याचा तसा. थंडी आहे, कारण की जाणवते थंडी. किती घातलं तरी थोडंफार थंड हवा लागतेच. आता कुठे आलो आपण, शिवविवाह सोहळा. गावात अशा प्रकारे आपले शिवविवाहाचे जे पोस्टर लागतात ना, असे लागतात गेट. गावाच्या बाहेर पण लागतात. इथे कुठेतरी लग्न होतं मला वाटतं, जाऊन चला जा. ओम नमो पार्वतीपदे हर हर महादेव, हे हर हर महादेव. तर मंडळी आता आपण पोचलो आहे देहनला. देहन जस्ट क्रॉस केला एस टी स्टँड. देहन गाव म्हणजे ते एस टी वगैरे थांबतात, प्रायव्हेट बसेस थांबतात. तर आतापर्यंत प्रवास एकदम मस्त झाला आहे. आता 10 किलोमीटर झाले आपले. मॅप वगैरे एकदम मस्त सेट आहे. बाकी चलते रहो आणि एक गाणं कंटिन्युअसली ना. जेव्हापासून आलो आहे ना, तेव्हा आमचं घरोघरी आम्ही काटकेली खेळतो ना. तुम्हाला त्या व्हिडिओ मी टाकेन आधी शॉर्ट्स, इथं मी नंतरच टाकेन. आधी मी जेवढा होळीच्या व्हिडिओत ना तेवढा क्लिअर करायचा ट्राय करेन. आणि आपली जी काय बोलतात, येण्याची जी व्हिडिओ होती, येताना ज्या व्हिडिओ काढलेल्या बाईक राईडच्या, त्या मी थोड्या नंतर टाकेन. पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू, पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली जगाची विठ्ठला पांडुरंगा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली विठ्ठला. त्याचं गाणं कोणतं, महेश सरांचं गाणं होतं ते, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालना नामाचा गजर, चालना नामाचा गजर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालना नामाचा गजर, चालना. तर म्हणजे आता आपण पोचलो आहे कांदिवली. कांदिवलीचा बस स्टॉप गेला. एस टी ते एस टी. थांबलो. इथून कुठून तरी
असा टर्न होता इथल्या गावात. म्हणून बरोबर झालं बघ. घाट घाट चालवला घाट. एस टीला कॅप्चर केला आहे. एस टीला माझा बघ खाली बघ. भोले की जय बोलो शिव जी की जय. भोले की जय बोलो शिव जी की जय. पार्वती महादेव की जय जय. पार्वती महादेव की जय जय. शिवजी की जय जी की जय. चला सरळ रस्ता आहे. बघूया कसा काय. सूर्य तिकडे दिसतो आहे आपल्याला. बघ सूर्य मस्त उगवला आहे. 7:30 वाजला रे. आपण मग आय थिंक फटाफट क्रॉस करत जाऊ. एवढं काय हार्ड नाही. उच्ची इकडे हा भाई तरुण ते कारण कला रस्त्याचा. ह्याच्यावरून चालवायला ना भीती वाटते. यायला लगेच असे हलतात बघ. बघ हे बघ हे बघ. लेफ्ट टू राईट होते गाडी. लेफ्ट टू राईट. स्पीड मेंटेन करत चालवली ना आरामात जाऊ शकतो याच्यावरून. मला याच्यावर रिक्स नाही घ्यायची. या जर टर्निंगला असं ना तर लावण्यात लाल होतं आरामात. चला तुम्हाला भेटतो पुढे. आता आय थिंक मंडणगड लागेल. ही टाकली काय आहे. वा आता आपला घाट रस्ता चालू आला आहे म्हणून मी कॅमेरा चालू केला आहे. बघूया कसं काय शूट होतं. एकदम वाकडी तिकडे वळणे. बघूया. हॉर्न देऊया हॉर्न. गरम वाटतं यार. मस्त वाटते. थंड वाटतं. जरा बरं वाटतं. हा जागेवर टर्न आहे. अशी उतरवायची असते. इकडे गेलेलो ना कुठे आपण. किल्ला बघा ना पुण्या साईडला. रायगड नव्हतं. वाकडे तिकडे वळण आहेत. मोठा रस्ता आहे तरी पण म्हणून दिलेला वळण. आपल्यासाठी पण ओके आहे आणि समोरच्यासाठी पण ओके आहे ना. टर्न पुढे टर्न आहे दादा. मॅप का मस्त आहे. आपला विसरला हाय रे हाय इथं पण. हा जागेवर आहेत तुम्ही. संपल्या मला वाटतं.
अजून एक आहे मला, तो कट करणार. ओ टा 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 पा 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 डिस्टी डिस्टी डिश. चला पुढे आता जास्त काय टर्निंग नाही, तर बंद करूया आता एक टर्नवर. पोचलोय तर मंडळी, आता आपण पोचलोय मंडणगडला. जस्ट मंडणगडचा एस टी स्टँड कॅप्चर क्रॉस केला आहे, मीन्स मंडणगडचा एस टी स्टँड क्रॉस केला आहे. आता आपण पुढचा प्रवास कसा होतो ते बघूया. इथे रस्ते एकदम खराब होते, तर मधला काय तर दाखवण्यासारखाच नव्हता. आणि आता एक काकांना मी लिफ्ट दिले. मंडणगडानं नारकोळी असं काहीतरी गाव होतं, तिथून म्हणजे कांदिवलीच्या पुढेचं गाव, तिथून ते मंडणगड लिफ्ट दिली. कारण की मी आधी 2-3 जणांना नाही बोललो, आता कसं तरी वाटलं म्हणून. आणि मी मला एवढं आयडिया नव्हतं किती लांब असेल मंडणगड, जास्त नव्हतं लांब, जवळच होतं. हार्डली काहीतरी 5 किलोमीटर असतील मला वाटतं. लालपरी पण येतो मला वाटतं कट. चला पुढे बघू कसं काय होतं. रस्ता ठीकठाक आहे इथं, रस्ते काय बनवायचं काय कळत नाही, डोक्यात राहायला पाहिजे. कधी आलो नसता तो लेप मारून तो मार्ग घेतला ना तो बरा पडेल. तर मी सरळ गेलेलो, मंडणकडून आलो सरळ गेलो, ते नाही केलं पाहिजे. नेटवर्क पण होतं ना तेव्हा, नेटवर्क आहे तेव्हा काय माहीत काय तरी. तर नमस्कार मंडळी, आता आपण पोचलो आहे पालवणी. मंडणगड क्रॉस केला आहे. मी लेफ्ट साईडला बघा मस्त लेक आहे, छोटीशी हे बनवली. आणि असेच पाहिजे मध्ये मध्ये कंटिन्यूज असेच क्रॉस करत जायचे. आता 50 किलोमीटर आपले कंप्लीट होतील. 49 झालेत, वाजलेत 8:16. 8 वाजता आपण मंडणगडला पोचलो, म्हणजे 2 तासात आपण आलो मंडणगडला नॉन स्टॉप, म्हणजे न थांबता. फक्त मध्ये काका भेटलेले, काकांना तिथे मंडणगडला सोडलं, मग आपण आपला पुढचा प्रवास चालू केला आहे. आता पण पब्लिक मला वाटते गावी येते. हां लागलेला हा पॅच, इथूनच आलो आहे मी. काय माहिती पूल बांधतात की काय, पावसात वाट लागणार आहे. पावसाचं जे झालं ना बरं होईल, नाही तर वाट लागेल. तर नमस्कार मंडळी, आता आपण पोचलो आंबेतला. आंबेच्या पुलावर आलो आपण. हा नवीन बांधलेला आंबेचा पूल आहे. नजारा तर बघा, धुकं पडले धुकं पडले मस्त सुकवा खूप पाहिजे. रस्त्यावर रोड बघा, रोड नजारे तर बघा. त्याच्यासाठी काय होतं माहिती काय, रिंग डॅमेज होईल, रिंग डॅमेज आकडं तोंडाच्या. तारा तसंच नाही. हां बस स्थानक आंबेत.
चला तर बघू अजून पुढे कसं काय भेटतंय नजारे. आता आपण आंबेचा घाट क्रॉस करत आहोत. हा छोटासा जास्त मोठा घाट नाही, पुढे आहेत टर्निंग चांगले. तर बघूया, कॅप्चर करत जातो आता मस्तपैकी. ला 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 ला. ला 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 ला. ला 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 ला. होऊन दे होऊन दे. जय जय दे. तर आता आपण पडलं दाभोळला, पडलं दाभोळ. आय थिंक दाभोळ फेरीपोर्ट आहे मला वाटतं. राईट साईडला ना मस्त लेक आहे. आय थिंक खाडी टाईप आहे. दाभोळ हे ना आंबे दाभोळची खाडी, तो आहे. पुढे दिसते की काय माहिती नाही, पुढे हा दिसेल आय थिंक. दाभोळ आला दाभोळ. दाभोळचा पूल. इथून पहिल्या फेऱ्या लागायच्या. रस्ता खराबच आहे. फिशिंग चालू आहे. काका फिशिंग करत आहेत. झालं. राईटला गेलं तर महाड पोलादपूर असतं, काही लागेल रत्नागिरी. लेफ्टला गेलं तर मुंबई. महाड 15, पणजी 196, रत्नागिरी 196. चला आंबेत सोडलं आपण. आता पुढे मुंबईच्या दिशेने प्रस्थान करू. इथे पण रस्त्यामध्ये खड्डे आणि खड्डे आहेत. गो बाई गो बाई. तर मंडळी आता आपण आंबेत सोडलं आहे. आता हायवेला लागलो आहे. थोड्याच वेळात इथनं माणगाव लागेल. तर फुल हायवे टू हायवे माणगाव वगैरे येईल. आता वे रेल्वे स्टेशन आलं आहे. वे रेल्वे स्टेशनला जायचं लेफ्टला मुडा, नाही तर सरळ चला. आणि आता जस्ट मी हवा चेक केली, हवा वगैरे चेक केली आणि भरली आणि पुढचा प्रवास चालू केला आहे. कारण की मध्ये पंक्चर म्हणजे म्हटलं माणगावला, आपलं शहर माणगाव, तुमचं शहर माणगाव. हो बाई, ह्याच्या मनात काय आलेलं. तुमचं शहर माणगाव. इथं आता माणगाव आहे काही असे हो ते करतात ना इच्छा गावात. फुल करूया.
फुल करायचं आहे. साधा 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 फुल फुल. हां. बरं बरं. मोबिक्विक से आपको 717 रुपए और 67 पैसे प्राप्त हुए. मोबिक्विक से आपको 300 रुपए प्राप्त हुए. मोबिक्विक ॲप. तर मंडळी आता आपण पोचलो आहे इंदापूरला. इंदापूरमध्ये आपण एंटर केलं आहे, जस्ट एंटर केलं आहे. तर आता छोटा रस्ता चालवला, वन वे टाईप, 2 लेन. तर आता आपण पोचलो आहे रोहाला. रोहा तर आता आपण पोचलो टोल मार्गावर. टोल मार्ग एक छोटासा घाट सेक्शन लागत आहे. तो नमस्कार मंडळी. तर आपण पोचलो पालीला. पालीचा आपला गेट आहे ना, तो गेला आता पाटूत. आपण पोचलो पालीला. तर मंडळी आता आपण पोचलो आहे आता जवळच पेन 16 अनवेल 47 नोव्हेंबर 62 ठाणे 100 असं काहीतरी नाव होतं. नाही जास्तच ना रे, आणि बघायचं लावलं. आणि आता मी फुटेज रॉच ठेवणार आहे. काय त्यात हे करणार नाही, कलर ग्रेडिंग वगैरे काय करणार नाही, रॉच ठेवणार फुटेज. फक्त ट्रान्झॅक्शन वगैरे टाकेन थोडेफार कट करून. पण आत्ता पोचलो हो पेनमध्ये. पेनमध्ये आता जस्ट एंटर केलं आहे. एकदम खाली रोड आहे, म्हणजे गाड्या तर आहेत बऱ्याचशा. खाली एवढं काय ट्रॅफिक नाही. आता मी 10:53 झालेत.
10:53ला म्हणजे मी पेनमध्ये एंटर तरी केलं आहे, बऱ्यापैकी कवर केलं अंतर. तर मुंबईमध्ये किती तर बघूया, काहीतरी खाऊ आणि पण निघू. तर मंडळी आता मी थांबलोय पेनच्या पुढे नाश्ता करायला थांबलोय. नाश्त्यामध्ये पोहे घेतलेत. पण जास्त काय कुठे काय म्हणतोय नाश्ता करायचा बऱ्यापैकी कवरअप केलं. फक्त 6:30ला निघालो, बऱ्यापैकी कवरअप केलं. आतल्यात काहीतरी मी मानगावचा पुढे होतो. नॉनस्टॉप चालू ना म्हणजे न थांबतो. बघूया चला नाश्ता काय सकाळचा नाश्ता. चाय वगैरे आहे, नाश्ता करूया आणि मग भेटतो पुढे. डायरेक्ट बाहेर भेटतो. चला ओके बाय. मी पोहे खाल्ले, चाय प्यालो. चाय तर मी टाकेन आता पुढे, ह्याच्या आधी व्हिडिओमध्ये नॉर्मल एवढे काय खास नव्हते. चाय आणि पोहे, चाय होती ओके, पोहे जास्त नको बाई. हो स्पीडमध्ये होता, स्पीडमध्ये म्हणजे आली. थोडंसं डिहायड्रेशन होतं, ते झालं कंप्लीट आपलं आता. नानू गो नाचे नानू गो इन्हें बने हानी नानू गो नानू. तर मंडळी आपण पोचलो कर्नाळ घाटात. थोडा पूर्वीच आता कर्नाळ घाट चालू केला आम्ही. कर्नाळ घाट चालू झाला, जास्त नाही 1-2 मिनटच झाली. आणि ते हे लावलेत नाही बघा थोडा स्पीड ब्रेकरसारखे, त्याच्यामुळे तर अजून वाटलं की धडधड हे बघ सुबक. हो स्पीड कंट्रोल झाली पाहिजे, पण आमच्या आरशे वाकडे तिकडे होतात ते का कुठे गेलं ना. अरे जुनीवाली ते नवीन आहे नवीन. मंडळी आता आपण आलो पनवेलच्या दिशेने. पनवेलमध्ये आता एंटर करू थोड्याच वेळात. आमच्या गावात कुठेही स्पीड ब्रेकर लावले आहेत. गाड्या स्लो होतात पण कळत आहे, नाही तर काय केलं असतंच. इथं लेट हो पाहिजे, इथं ते बंदच आहे सिग्नल. थोडं फार आहे.
नांदगाव आलं आहे, नांदगाव. नागवा 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 तर मंडळी ऑफिशियली आपण पनवेलमध्ये दाखल झाले आहोत. तर सर्व त्यामुळे सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. हा लेप लागू. आता आपण ठाणे ऐरोली मार्गे घरी जात आहोत. जस्ट आता ऑफिशियली मुंबईमध्ये एंट्री केली. ओके हे लावूया तर ऊन येईल का. उन्हाने झाकले जावं पण धुळेनं फिंगर हे होतं. टा 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 टा. तर ह्या ब्लॉगला तर इथंच संपवायची वेळ आली आहे. जास्त काय मी व्हिडिओ शूट नाही करत पुढे, कारण की येताना मी ते शूट केलेलं आहे. आता मी कांजूरला पोचलो आहे. आता व्हिडिओला इथंच संपवूया. चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. कीप वॉचिंग, कीप लाईक अँड कीप शेअर अँड कमेंट करायला विसरू नका. चला चला भेटून तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हा सर्वांना होळीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. शिमग्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि धुलीवंदनाच्या बी. चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप एन्जॉय. चला बाय, भेटू.